नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण उन्हाळी वाढवण्याचा पदार्थ पाहणार आहोत। आलूचे चिप्स पाहणार आहोत। बघा किती सुकलेले आलूचे चिप्स आहे। किती छान आपले आलूचे चिप्स तयार झालेले आहे। तळून सुद्धा बघितले बघा किती खस्ता आणि मस्त पांढरे शुभ्र आपले आलूचे चिप्स तयार झालेले आहे। बघा किती छान मस्त आपले चिप्स तयार झालेले आहे। चला तर आता रेसिपी पाहूया। आलू चिप्स करण्यासाठी बघा मी मोठ्या आकाराचा असा आलू घेतलेला आहे, थोडासा पिवळसर रंगाचा। आमच्याकडे याला पेढा आलू सुद्धा म्हणतात। बघा किती छान आलू घेतलेले आहेत, व्यवस्थित मोठ्या आकाराचे। हे आलू सोलायला सुद्धा सोपे जातात आणि आपल्याला चिप्स करायला सुद्धा सोपं पडतं। बघा अशा पद्धतीने आपण संपूर्ण जे आलू आहेत ते सोलून घेऊया। बघा आलू पूर्णपणे सोलल्यानंतर बघा असा पिवळसर रंगाचा आलू दिसतो। अशा पद्धतीचा आलू आपल्याला चिप्स करण्यासाठी घ्यायचा आहे। यामुळे जे आलू आहेत आपले ते काळे पडत नाही। यामध्ये जे आलूमध्ये स्टार्च कमी असतो। बघा संपूर्ण आलू आता सोलून झालेले आहेत। आलू सोलल्यानंतर आपल्याला मोकळं न ठेवता पाण्यामध्ये घालूया, त्यामुळे आलू काळा पडत नाही। अशाच पद्धतीने आपण संपूर्ण जे आलू आहेत ते सोलून घेऊया आणि पाण्यामध्ये घालून घेऊया। बघा संपूर्ण आलू सोलून झालेले आहेत। आता संपूर्ण आलू आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि एका कढईमध्ये मी पाणी घातलेलं आहे। आता आपण चिप्सची जी किसणी घेतलेली आहे त्याने आपण आता आलू चिप्स करायला घेऊया। बघा आलू चिप्सवर थोडंसं पाणी घालूया आणि एक मोठ्या आकाराचा मी आलू घेतलेला आहे। आलूच्या चिप्सचे आकार तुम्हाला लहान मोठा जर हवा असेल तर तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने छोट्या आकाराचे चिप्स तयार होतात। बघा आणि तुम्हाला मोठ्या आकाराचे हवे असेल तर तुम्ही आडवा आलू घेऊन त्याचे चिप्स तयार करू शकता। बघा अशा पद्धतीने तुम्ही आलूचे चिप्स पाडून घेऊ शकता। बघा संपूर्ण आलू होईपर्यंत बघा आता अर्धा आलू राहिला, हा किसायला थोडा कठीण जातो। आता हळूहळू आलूचे चिप्स पाडायला घेऊया, नाहीतर हाताला जखम होऊ शकते। बघा हळूहळू संपूर्ण आलूचे चिप्स आपण पाडून घेऊया। बघा व्यवस्थित सर्व आलूचे चिप्स आपले पाडून झालेले आहेत। आलूचे चिप्सचे आकार आपल्याला अगदी मोठा जाडसर किंवा पातळ नको आहे, मध्यम आकाराचे आपल्याला चिप्स करायचे आहेत। अगदी जाड केले तर ते लवकर सुकत नाही आणि शिजतसुद्धा लवकर नाही, आणि अगदीच पातळ केले की ते तळण्याच्या वेळेस जळून जातात। बघा संपूर्ण जे आहे आलूचे आपण चिप्स तयार करून घेतलेले आहेत। बघा अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला दाखवते साईज कोणती आहे। बघा अशा पद्धतीचे आपल्याला आलूचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत। बघा अशाच पद्धतीने संपूर्ण आलूचे चिप्स मी तयार करून घेतलेले आहेत। आता हे पाण्यामध्ये मस्त भरपूर पाणी घालून एक एक चिप पूर्णपणे मोकळा करून अशा पद्धतीने मस्त चोळून संपूर्ण चिप्स असे मस्त धुवून घ्यायचे। त्यामुळे आपले जे चिप्स ते काळे पडत नाही। याच्यामधला जो आलूमधला तो स्टार्च आहे तो पूर्णपणे निघून जातो। बघा किती छान व्यवस्थित आता असे धुवून घेऊया। संपूर्ण असे हाताने कंगळून मस्त पूर्णपणे चिप्स आता आपण धुवून घेतलेले आहेत। आता हे चिप्स आपण परत एका भांड्यामध्ये काढून घेऊया। संपूर्ण चिप्स आता आपण काढून घेऊया। आपण दोनच पाण्याने चिप्स धुणार आहोत। संपूर्ण चिप्स काढल्यानंतर परत आपण स्वच्छ पाणी घेऊया आणि त्यामध्ये असे कंगळून आपण चिप्स छान व्यवस्थित धुवून घेऊया। बघा परत दुसरं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण चिप्स धुवून घेऊया। यामुळे आपले चिप्स मस्त पांढरे सुद्धा होतात आणि काळे सुद्धा पडणार नाहीत। आणि जास्त 4 ते 5 पाण्याने धुतले जर त्या आलू चिप्सची चव। दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा आपण आता आलू चिप्स व्यवस्थित धुवून घेऊया। बघा पहिल्यापेक्षा पाणी थोडं स्वच्छ आहे। आता हे सुद्धा आलू चिप्स आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर याच गंजामध्ये पाणी उकळायला ठेवूया। बघा संपूर्ण पाणी उकळायला ठेवलेले आहे। आता चवीनुसार त्यामध्ये 3 चम्मच मी त्यामध्ये मीठ घालणार आहे आणि थोडीशी तुरटी घालणार आहे। तुरटी घातल्याने आपले आलू चिप्स छान पांढरे शुभ्र होतात। बघा थोडीशी तुरटी घालूया आणि पाण्याला छान उकळी येऊ द्या। उकळी आल्यानंतर आपण संपूर्ण जे चिप्स केलेले आहेत ते चिप्स घालूया। बघा संपूर्ण चिप्स घालूया आणि मस्त 5 ते 7 मिनटं चिप्स उकळून घेऊया। बघा संपूर्ण चिप्स घालून झालेले आहेत आणि थोड्या वेळाने त्यामध्ये झाराच्या साहाय्याने किंवा चम्मचच्या साहाय्याने खालीवर चिप्स करूया। बघा नाही तर खालचे शिजल्या जातील आणि वरचे तसेच कच्चे राहतील।
बघा अशा पद्धतीने आपण करून घेऊया. 5 ते 7 मिनिटं अशा पद्धतीने मस्त चिप्स शिजवून घेऊया. आणि चिप्सचा रंग सुद्धा आता बदललेला आहे थोडा. बघा आता मस्त तयार झालेले आहेत आपले चिप्स. हलक्या हाताने ढवळूया आणि चिप्ससाठी पाणी सुद्धा मोकळं घेऊया, त्यामुळे आपले चिप्स तुटणार नाहीत. बघा व्यवस्थित आता आपले चिप्स शिजले की पाहूया आपण. अशा नखाने थोडं दाबल्यानंतर आपल्याला 70 ते 80% चिप्स शिजून घ्यायचे आहेत. आणि चिप्स पूर्णपणे ट्रान्सपरंट झाले की समजून घ्या आपले चिप्स शिजलेले आहेत. आता हे चिप्स संपूर्ण एका ताटामध्ये काढून घेऊया. बघा सर्व चिप्स आपण आता काढून घेऊया. आणि चिप्स थोडे थंड झाल्यानंतर एक पांढरा शुभ्र कापड घेऊन घरामध्येच तुम्ही सुकवू शकता. आणि सुकल्यानंतर ते चिप्स नंतर उन्हामध्ये तुम्ही वाळायला ठेवू शकता. बघा चिप्स आपले सर्व शिजून तयार झालेले आहेत. कापडावरती असे दूर दूर करून एक एक मुकडा असा चिप्स वाढू घेऊया, त्यामुळे ते चिप्स चिटकणार नाही. बघा आपले चिप्स वाढून तयार आहेत. बघा किती छान मस्त पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार झालेले आहेत. काही चिप्स मी तुम्हाला तळून दाखवते. बघा मस्त तेल तापलेलं आहे. बघा किती छान मस्त चिप्स तळून तयार झालेले आहेत आपले. मस्त खस्ता आणि पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने मी दुसरी बॅटसुद्धा तुम्हाला तळून दाखवते. उपवासाला किंवा मुलांना दुपारी खाण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही चिप्स देऊ शकता. आणि एकदा असे चिप्स करून ठेवले की तुम्ही वर्षभर आरामशीर असे चिप्स तुम्ही खाऊ शकता. बघा आपले चिप्स किती छान झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटद्वारे कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे. आणि चिप्स मस्त छान तळल्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे त्यावर थोडंसं तिखट आणि मीठ तुम्ही घालू शकता. आणि मस्त चिप्स मुलांना खायला देऊ शकता.